आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला माहिती आहे की काल जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे सर्व आझाद मैदानावरती आलेले होते आणि या आझाद मैदानावरती शासनाने जे विद्यार्थ्यांनी जो काढलेला आपला रोष आहे तो आक्रमक भावनेतून रोष दिसलेला होता आपल्याला. कारण विद्यार्थ्यांवर अन्याय होताना विद्यार्थी हे अग्रेसिव्ह झालेले होते आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेले जे विद्यार्थी होते त्यांची एकजूट आपल्याला त्या ठिकाणी दिसली. सोबतच कोणी कविता गायन केलं, नंतर कोणी शिवसेनेचे कार्यकर्ते असेल किंवा इतर विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील त्या ठिकाणी ते उपस्थित झाले आणि आपापले भाषणबाजी केली. त्यामध्ये शासनालाही अजून जाग आलेली नाही. कारण शासनाला माहिती आहे की हा GR जो आहे हा GR 10 तारखेला त्यांनी काढलेला आहे. म्हणजे काल जो GR आलेला आहे तो 11 महिन्याचा GR आलेला आहे. म्हणजे ज्यांची 6 महिने झालेली होती अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा 5 महिने त्या ठिकाणी ऍड करून असे 11 महिने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाल संपलेला होता त्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्या ठिकाणी जॉईन होता येणार आहे. त्या आस्थापनेमध्ये पुन्हा त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण म्हणून 5 महिने पुन्हा काम करता येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांची जी आझाद मैदानावर बसलेले जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची डिमांड ज्या होत्या, ज्या मागण्या होत्या, त्या मागण्यांचं पुढे काय होणार आहे? हा लढा असाच उभा राहील का? हे जे नेतृत्व आहे नेतृत्व सुद्धा असंच राहील का? आणि या लढ्याला यश येईल का? हे महत्वाचा विषय आहे आणि या ठिकाणी आपण तेच व्यक्त करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे सुरुवातीचे जे 3 महिने काळ जो आहे तो 3 महिने काळ असाच गेलेला होता. कोणत्याही विद्यार्थ्याला असं वाटलं नाही की आपल्याला हे प्रशिक्षणार्थी म्हणून जे काम करत आहोत त्यांना रोजगार मिळायला पाहिजे आणि 6 महिन्यानंतर काय, हा प्रश्न जेव्हा विद्यार्थ्यांना पडायला लागला तेव्हा विद्यार्थ्यांची एकजूट निर्माण झाली आणि 3 महिन्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपल्याला नेतृत्व उभारणं गरजेचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी काहीतरी काम करावं लागेल. 6 महिन्यानंतर विद्यार्थी बेरोजगार होणार आहे, प्रशिक्षित बेरोजगार होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी आपले स्वतःचे ग्रुप निर्माण केले आणि प्रत्येकाने निवेदन देणं सुरू केलं. म्हणजे SDO ला असेल, तहसीलदाराला असेल, BDO ला असेल, ज्या आस्थापनेत ते आहेत त्या आस्थापनेत निवेदन देणं सुरू केलं. त्यानंतर एक आपल्याला नेतृत्व निर्माण झालं आणि नेतृत्व उभं राहिलं आपल्याला आणि नेतृत्व मिळालं. ते नेतृत्व म्हणजे आझाद मैदानावर ज्या वेळेला पहिल्यांदा आंदोलन केलं ते म्हणजे आपले हरिभाऊ राठोड ज्यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा आंदोलन झालं. त्यानंतर आपल्याला कुठेतरी दिशा मिळाली आणि दिशा मिळाल्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्ह्याचे ग्रुप बनवण्यात आले त्याच वेळेला. त्यानंतर तालुक्याचे ग्रुप बनवण्यात आले आणि त्याचे एक जिल्ह्याचा अध्यक्ष ठरवण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरं सुद्धा आंदोलन झालं. दुसऱ्या आंदोलनाला सुद्धा प्रतिसाद मिळाला आणि नंतर पुन्हा आपल्याला पुन्हा नेतृत्व मिळालं म्हणजे ते तुकाराम बाबा आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. तुकाराम बाबाच्या नेतृत्वामध्ये भरत गोगावले साहेबांशी कॉन्टॅक्ट करून कायमस्वरूपी त्यांचा पाठपुरावा करून आपल्याला आणि नंतर आझाद मैदानावर 3 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू होतं. ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित एकजूटपणा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थीचा दिसला. परंतु शासनाला आपण 5 महिने वाढ असं म्हटलेलं नव्हतं, परंतु शासनाने या प्रेशरमुळे 5 महिने वाढ अधिवेशनामध्ये ते सभागृहामध्ये मुख्यमंत्री यांनी केली. परंतु विद्यार्थ्यांची मागणी ही नाही आहे आणि त्यामुळे बेमुदत जो आंदोलन काल 10 तारखेला जे सर्व विद्यार्थ्यांकरिता हरिभाऊ राठोड यांनी आवाहन केलेलं होतं, जे आपले चाकूरकर साहेब आहेत त्यांनी आवाहन केलं होतं आणि यामुळे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले होते. मग काल पोहोचल्यानंतर काय झालं तर काल सर्व विद्यार्थी एकत्र बसल्यानंतर सर्व भाषणबाजी आणि बाकी गोष्टी डिमांड करत असताना, घोषणाबाजी करत असताना सर्व विद्यार्थी तिथून मंत्रालयाकडे निघाले. त्यावेळेला पोलिसांनी सुद्धा त्यांना अडवलं आणि यानंतर ही जी मागणी आहे, ह्या ज्या मागण्या आहेत, आपल्या मागण्या कोणत्या आहेत आपल्या, तर आपल्या मागण्या आहेत की आम्हाला 11 महिन्याचं कंत्राटी GR असणं गरजेचं आहे. कारण आम्हाला रोजगार समोर मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे. 11 महिन्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे महत्वाचा विषय आहे. आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला प्रशिक्षण नाही, आम्हाला रोजगार पाहिजे, ही विद्यार्थ्याची मागणी आहे. दुसरी मागणी की विद्यार्थ्यांना जे 6,000, 8,000 आणि 10,000 जो पगार दिला जातो किंवा मानधन दिलं जातं त्यामध्ये 15,000, 20,000, 25,000 असं मानधन करण्यात यावं. नंतर तिसरी मागणी अशी आहे विद्यार्थ्यांची की जे काही शासकीय सेवेमध्ये जे काही पदांची, रिक्त पदांची जेव्हा जाहिरात निघली जाते, जेव्हा जाहिरात काढली जाते त्यावेळेला हे जे प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थींना GR मध्ये शासनाने काहीच लिहिलेलं नाही की यांना फायदा कुठे होणार. तर अशा प्रशिक्षणार्थींना 10% ते 15% ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा युवा कार्य प्रशिक्षणार्थीसाठी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांसाठी सूट किंवा त्यांना 10% रिझर्वेशन देण्यात यावं.
असं त्या ठिकाणी या ज्या मागण्या आहेत, ह्या रास्त मागण्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि ह्या मागण्या पूर्ण करणं शासनाला अनिवार्य आहे असं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची डिमांड होती आणि यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर गेले होते. परंतु काही विद्यार्थ्यांना काय झालं, संध्याकाळच्या ट्रेन असल्यामुळे सर्व विद्यार्थी काय झालं, त्या वेळेला विद्यार्थी आपापला विषय पकडून आपल्या दिवसभर राहू शकत नाही, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते सर्व विद्यार्थी काही ना काही विद्यार्थी मुंडन आंदोलन करून म्हणजे मुंडन सुद्धा करून ते आपल्या गावाकडे परतलं. आता त्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे ते आपल्याला आज ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आज समजणार आहे. नंतर तुकाराम बाबा जे आहेत त्यांनी सांगितलं की माझं जे आंदोलन आहे ते माझं आंदोलन 5 महिने वाढले म्हणून संपलेलं नाही. त्यांनी आंदोलन जरी केलं, नेतृत्व जरी उभं राहिलं तरी मी त्यांचा सपोर्ट असेल. मी आपले जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या सोबतच आहे, कायम सोबत आहे. पण नेतृत्व कोणी जरी केलं तरी मी सोबत आहे. त्याच्यामुळे माझा लढा संपलेला नाही, तर इथून लढाई आता सुरुवात झालेली आहे असे तुकाराम बाबा यांनी बोललेले आहे. म्हणजे हे तीनही नेतृत्व म्हणजे कोणते, दिलीप आपले जे चाकूरकर आहेत, नंतर हरिभाऊ राठोड आहेत आणि आपले तुकाराम बाबा आहेत, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. हा लढा असाच उभा राहील विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एकजूट राहायचं आहे. संपूर्ण जिल्ह्याचे जे गट्स आहेत, जिल्ह्यांचे जे काही समित्या आहेत, जिल्ह्यांचे जे काही आपल्या कार्यकारिणी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आपले ग्रुप्स बरोबर असणं गरजेचं आहे. त्यावरती कोणत्याही गोष्टी जर अपडेट आलं आणि ज्या वेळेला आपल्याला आंदोलन करायची वेळ आली तेव्हा सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जरी 5 महिने जरी वाढले असेल तरी 5 महिन्यानंतर आपला प्रश्न काय आहे हे अजूनपर्यंत आपल्याला समजणार नाहीये. शासनाने कोणत्याही परिपत्रक किंवा आदेशामध्ये लिहिलेलं नाही की आम्ही कोणत्या सेवेमध्ये किंवा कोणत्या नोकरीमध्ये किंवा यांना कोणत्या ठिकाणी या सर्टिफिकेटचा उपयोग होणार आहे हे सुद्धा कुठेही त्यांनी जी आर मध्ये लिहिलेलं नाही. म्हणून आपल्याला जे शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, जो शब्द खात्याच्या मंत्र्यांनी दिला आहे आणि जो शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे, याची कोणत्याही मंत्री संत्र्यांनी हे शब्द पाळलेले नाही. शब्द कोणते तर 50% आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना तिथंच आम्ही आस्थापनेमध्ये रुजू करून घेणार आहोत किंवा त्याच ठिकाणी त्यांना आस्थापनेत नोकरीवर लावून देणार आहोत असं ते बोललेले. हे कोणत्याही मंत्रिसंतांनी हे शब्द पाळलेले नाही. म्हणून जे चाकूरकर आहेत त्यांनी डायरेक्ट शासनावरती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सांगितलं की राजकारणी हे लबाड असतात, परंतु देवेंद्रजी हे त्यातले आहेत हे आम्हाला अपेक्षित नव्हतं असं त्यांनी स्वतः बोललेले आहे. म्हणून त्यांनी त्या शासनाला अल्टिमेट दिलेला आहे की असं जर चालत असेल तर शासनाच्या विरुद्ध आम्ही कायमस्वरूपी बेमुदत आंदोलन करेल. मी मरेल किंवा राहील, परंतु मी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईन असं सुद्धा त्या ठिकाणी आपले चाकूरकर साहेब बोललेले आहे. हेच आजचं अपडेट आहे. समोरची दिशा काय असणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. हे आजचं अपडेट कसं वाटलं आपल्याला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.